नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या बातमीचा विषय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त हिट ठरलेली जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी होती ना, तर त्याच्या संदर्भातले जे नवीन निकष लावण्यात आलेले आहेत डिसेंबर 2024 पासून हे निकष असणार आहेत। आणि ते कुठले निकष असणार आहेत, त्याच्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे तो काय असणार आहे, याच्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। चला तर आता मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 जी आहे तर ती जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये याची घोषणा करण्यात आली होती। आणि याच्यासाठी जे निकष लावण्यात आले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये जे होतं, महिलांना महिन्याला 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये प्रत्येक महिलेला खात्यावर देण्यात येणार होते। परंतु याच्यासाठी क्रायटेरिया जो होता वयाचा, ते 18 ते 60 वर्ष वय आपण त्याच्या ज्या सर्व महिला होत्या ना, तर त्यांना याच्यासाठी अर्ज करता येणार होता। मग त्या विवाहित असो, अविवाहित असो, निराधार असो किंवा मग काही विधवा महिला असतील तर त्यांना पण याच्यासाठी अर्ज करता येणार होता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागणार होते, महिलांचं रहिवासी प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड नंतर राशन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो असे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार होते। ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी पात्र झालेल्या महिलांना हा क्रायटेरिया लावण्यात आला होता। तर एका कुटुंबामधल्या 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत होत्या, असा पण क्रायटेरिया त्याच्यामध्ये लावण्यात होता। तर आता 2024 ची जी डिसेंबर महिना उजडलेला आहे, आतापर्यंतचे 5 महिन्याचे म्हणजे जुलै ऑगस्ट असे 2 महिन्याचे एकत्र पैसे आले होते। त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे सेपरेट 1500 रुपये आले आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दिवाळीच्या सीझनमध्ये भाऊबीजेचा निमित्ताने 2 महिन्याचे पैसे एकत्रच असे 1500 रुपये, दीड असे 3000 रुपये महिलांच्या खात्यावर पडले। असे महिलांना आतापर्यंतचे जे आहेत ना, तर 7500 रुपये आतापर्यंतचे जे मिळालेले आहेत। ज्या महिलांनी याच्यासाठी अर्ज केला होता तर त्यांच्या खात्यावर डायरेक्ट ही पैसे जे आहेत ते पात्र महिलांच्या खात्यावर पडले होते। तर याच्यासाठी जे आहेत ना, तर शासनाचा जो उद्देश होता, तर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण, आर्थिकदृष्ट्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आली होती जुलै 2024 मध्ये। तर आता 7 डिसेंबर 2024 रोजी या योजनेसाठी जे आहेत ना, ते नवीन निकष लावण्यात आलेले आहेत आणि त्या निकषाच्या आधारेच आता येणाऱ्या काळामध्ये महिलांना जे पात्र महिला ठरणार आहेत किंवा अपात्र महिला ठरणार आहेत ते या निकषाच्या आधारेच ठरवलं जाणार आहे। आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जे 1500 किंवा मग शासनाने जे घोषणा दिले होत्या की 2100 रुपये तुम्हाला आता 1500 वरने 2100 रुपये दिले जातील, तर त्याच्यानुसार ते आता ठरवलं जाईल। तर त्याच्यासाठी तर जे आहे तर निकष पहिला जो आहे तर ते कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्या महिलाच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, म्हणजे 2.5 लाखाचा क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरं जे क्रायटेरिया आहे म्हणजे निकष लावण्यात आलेला आहे, एका कुटुंबातल्या फक्त 2च महिला ज्या आहेत ना, तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये निवृत्ती वेतन म्हणजे जे की पेन्शन वगैरे चालू आहे किंवा त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये कोणी असेल किंवा ITR फाईल असेल, तर त्या कुटुंबामधल्या महिला योजनेसाठी अपात्र असतील, म्हणजे या निकषामध्ये त्या बसणार नाहीत। त्याच्यासोबतच ज्या महिलांच्या नावावरती किंवा त्यांच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल त्या महिला पण या योजनेसाठी लाभार्थी नसतील। तर या योजनेसाठी जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यासोबत या योजनेसाठी कुठल्या महिलांना कुठले डॉक्युमेंट अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आणि त्याच्यासाठी जे निकष लावण्यात आले त्याच्याविषयीची ही माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते। 2.5 लाखाचा क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे, एका कुटुंबातल्या 2च महिला याच्यासाठी अर्ज करू शकतात। आणि याच्यासोबतच तुम्हाला जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत ते देण्यात आले आहेत, सरकारी नोकरी असो किंवा 4 चाकी वाहन असो किंवा मग तुमच्या घरामधून कोणी ITR फाईल केला असेल तर हे निकष तुम्हाला आता पडताळणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जे आहे ते खात्यावर या योजनेचा लाभ घेऊन पैसे पडणार आहेत। याच्यामध्ये जे आहेत ना, तर डिसेंबर
2024मध्ये जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा जो निकाल आला त्यानंतर जे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यानंतरच हे निकष लावण्यात आलेले आहेत. तर याच्यानुसार जे आहे तर नवीन निकषानुसार आता तुम्हाला उत्पन्नाचा जो अट लावण्यात आलेली आहे ते तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संदर्भातले जे नवीन निकष लावण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातली आजची ही माहिती होती. तुम्ही पण याच्यासाठी लाभार्थी यादीमध्ये आहात का नाहीत हे चेक करण्यासाठी जर तुम्हाला कसं चेक करायचं किंवा ते कुठे चेक करायचं याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही लाभार्थी पात्र यादीमध्ये आहात की नाही हे तुम्ही चेक करण्यासाठी कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.